नमस्कार, शुभ सकाळ. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आहे श्रावण महिन्यातील पौर्णिमा, म्हणजेच आज नारळी पौर्णिमा. तर काल आणि आज अशी पौर्णिमा होती. तर आज रक्षाबंधन आणि रक्षाबंधनाच्या तुम्हाला शुभेच्छा. तर माझा चाललाय स्वयंपाक आणि आज आहे शुक्रवार. तर पूजा आपली नेहमीच असते, तर पूजा केली. आज उपवास सुद्धा आहे माझा. पूजा वगैरे आवरली. तर श्रावण महिन्यातील शुक्रवार असल्यामुळे जीवितीची सुद्धा पूजा करावी लागते. तर आज पूजा करून गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा असतो, ते सगळं झालंय. आणि आज पाणी मेनू आलं होतं सकाळी, त्यामुळे जरा वेळ झाला. आणि आज काय शाळांना सुट्टी आहे, त्यामुळे काय वेळ झाला, त्यामुळे एवढं काय टेन्शन नाही स्वयंपाकाचं. त्या पोरी तर आज एक जण गेले, एक आहे. अनुचं चाललंय काहीतरी. आणि इथं बघा अशी ना मटकीला मी घरीच मोड आणले होते बघा. तर भिजवली होती ना सकाळी, काल सकाळी भिजवली आणि संध्याकाळी अशी कपड्यामध्ये बांधून ठेवली होती. तर छान मोड असे आलेत. तर म्हटलं चला आज पण मटकी करूया. तर असं की नाही घोळून असं निवडलं की नाही, खाली खडे काय असतील तर राहतात, शक्यतो खडे नसतातच. तर भिजत घालताना निवडलेलंच होतं मी. पण जी मटकी भिजलेली नसती ना, थोडं कठीण राहते बघा, तेच असं. आणि ते आपल्याला ताटामध्ये घेतलं की वाजलं की कळते की खाली आहे कठीण म्हणून, त्यानुसार लगेच समजते. तर असं घोळून निवडून घ्यायची स्वच्छ. घरची असल्यामुळं काही वास येत नाही, काय नाही. कसं बाहेरनं भिजवलेली आणली तर एखाद वेळेस वास येतो बघा थोडंसं असं. म्हणजे कसं एखादी शिळी असली की त्या वास येतो मग. पण ही घरचीच आहे, वास नाही. पण स्वच्छाला धुवून आपलं कांदा वगैरे भरपूर असं टाकून टोमॅटो, तर छान होते भाजी मटकीची आणि पौष्टिक सुद्धा असते खायला. तर आज काय डबा नसल्यामुळं, तसं तर पेपरच चालू आहे, त्यामुळं डब्याचा काही प्रश्नच नाही. आता पेपर होईपर्यंत पोरींचा आता घटक चाचणीचं परीक्षा चालू झालेल्या आहेत ना, त्यामुळं. तर आणि आधमधून आता सुट्ट्या पण आल्यात, रविवारची सुट्टी, परत आज रक्षाबंधनाची सुट्टी, असं चालूच आहे. तर देवपूजा झाली, तर दिवे मात्र मावळले, कारण लवकर पूजा आवरली होती ना, त्यामुळं. इथं मटकीची ना भाजी बनवत होते. तर थोडंसं तेल टाकून जिरे मोहरी टाकले होते आणि टोमॅटो. तर कांदा संपला होता ना, तर वाळलेला कांदा होता, त्याची पेस्ट केली. म्हणजे मिक्सरला बारीक केलं होतं. आणि धने पावडर, थोडीशी हळद. तर मटकी ना आज थोडीशी मी भाजून घेतली होती बरं का. कधी कधी घेते भाजून, कधी कधी डायरेक्ट फोडणीत भाजते. तर थोडंसं तिखट म्हणजे चटणी टाकली. आणि बघा मटकी थोडीशी ना तेलात भाजलेली होती. आणि काय केलं होतं, थोडी त्यातली खायला मीठ टाकून ना अनुला पण दिली होती, आणि म्हणून भाजली पण होती. आणि थोडंसं चटणीच्या गुठळ्या झालेल्या होत्या, त्या फोडल्या. तर थोडंसं पाणी मीठ टाकलं आणि हे झालं आपलं मटकी ना तयार झाली. तर पाणी ना गरम केलेलं नव्हतं, मग थंडच पाणी ओतलं. शक्यतो गरम पाणी घातली की भाजी चवदार पण होते आणि चटकन आपली तयार पण होते. तर आज कुकरला भात होता, त्यामुळं आज कढईतच केली. शक्यतो मी कुकरला करते ना मटकी, तर एका म्हणजे शिट्टीमध्ये होऊन जाते. आणि इकडं घेवड्याच्या शेंगा म्हणलं आता निवडूया, बसलेच होते. तर चला, तर आता शेंगा निवडते मी. तर वेळ आहे म्हटलं, चला तोपर्यंत निवडूया. तर वेळ असला की आपलं निवडून ठेवलेलं बरं असते. तर उद्याची म्हणजे तयारी पण होते आपल्याला, नाही तर संध्याकाळी बघू करायला. म्हटलं निवडून ठेवूया तोपर्यंत. आणूच इथं चाललंय चपात्या लाटायचं. ती लाटली कुणाला? गायला. मला चपात्या आता ही करू दे ना, हिला कधी व्हायच्या. हिला छोट्या छोट्या एवढ्या पुरी एवढी करत बसते. आणि आता हिच्या कधी व्हायच्या चपात्या काय माहिती. आणि करू दे ना झाल्या मला. होय, दोनच कर, त्या दोन करते तुझ्या पुरत्या. भाजी वगैरे सगळं तयार झाले. भाजी मगाशीच झाली. आणि अक्षूची चपाती. एकीकडून जाड झाले बघ. सगळीकडून ना समान लाटायचं, सगळीकडनं हात फिरवून असं कळतंय आपल्याला. आणि मध्ये पातळ करायला होतंय तुझं, मध्ये करायला नको, साईडनं लाट म्हणून. तुझं काय होतंय, मध्येच पातळ होते आणि साईडनं जाड जाड व्हायला लागले.
अनुला गोल करून द्यायचं. अनुचं पण लाटायचं चालू असते रोज. आणि आज थोडंसं अगदी रिमझिम पाऊस झाला. कपडे धुतलेले टाकले तेवढं नुसती म्हणजे अगदी ओली व्हाय पुरतं भिजलं जाऊपर्यंत आणि तिथनं हे करून येऊपर्यंत. बहिणीचा आला नाही, मीच तिला केला होता. तिच्याबरोबर फोनवर बोलत होतो. दुसरी चपाती झाली अक्षरची. शाळेत नाही लाटायचं. वारं सुटलंय आज. वारं भरपूर असं सुटलंय. छान छान. अनु म्हणते दाखव की माझी चपाती दाखव ना. छान हा बाळा. भाजूया परत गाईला देऊ नाही तर रिओला. आणि येतंय की सगळं गाणं तुला. म्हणलं ना आता ते. तर झाला सगळा स्वयंपाक. आता माझ्यासाठी शाबू आता बनवते. तर ना शेंगदाण्याचं कूट आणि थोडासा बटाटा. तर बटाटा काय झालं मोठा घेतला होता, खराबच निघाला. म्हटलं जाऊ दे आता, तेवढा आहे तेवढ्यातच. आणि मिरची अशा घेतल्या ती करून चिरून. तर म्हटलं असू दे, आहे तेवढाच बटाटा. आणि शाबू काय थोडाच भिजवलाय, जास्त पण खाऊ वाटत नाही. पण आता काय तर खायचं म्हणून, उपाशी पण बसायचं नाही म्हणून खायचं. तर ह्यामध्येच ना शेंगदाण्याचं कूट, असं मीठ लागतंय तेवढं आणि थोडीशी साखर टाकायची. आणि आता ओतायची. तर तूप पण खात्यात काय काय जण, जिरे खात्यात. तर मी तेलच टाकले बरं का कढईमध्ये गरम व्हायला. आणि आता म्हटलं चला आपलं पण करूया नैवेद्य दाखवून. नाश्ता ते आपलं नाश्ता म्हणते फराळाचं करायला होते. थोडंसं ना बटाट्यावर मीठ टाकायचं. बटाटा पातळ चिरला की नाही, एकदम काप केले की पटकन तेलात वापरते. आता अक्षून दिलाय बरं का असा मला. तर तिनं थोडासा जाड चिरलाय त्यामुळं, नाहीतर लगेच वापरतो. झोपायला लागले मी बाळाला. शाबू आपला आता तयार होतोय. आणि आता देवाला नैवेद्य दाखवते आणि नंतर फराळ करून घेते. आणि आजचा छोटासा ब्लॉग आता इथंच थांबवते. आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करत जा, छान अशी कमेंट करत जावा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करत जा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. सबस्क्राईब केलं तर मी जे रोज छोटे छोटेसे माझे मिनी ब्लॉग किंवा लॉंग व्हिडिओ जे टाकते ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन लगेच येईल. त्याकरिता बाय बाय म्हणते अनु. म्हण ना बाय.